ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अतिक्रमण विभागात बदली करून घ्यायची असेल तर 5 कोटी द्यावे लागतात अशी माहिती आव्हाड यांनी उघड केली. स्वतःची डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसे नेतृत्व करतात. त्याचे नाव, त्या शहराचे नाव ठाणे आहे अशी जोरदार टीका देखील आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी पक्षांतर केल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेत. काल ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंदीगे सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ठाण्यात नागरिक प्रचंड त्रस्त असून महापालिकेचा आणि काही लोकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मानपाडा परिसरात 80 लोकांचा क्लस्टरला विरोध असताना या नागरिकांवर जबरदस्तीने क्लस्टर योजना लादली जाते. ज्यांची घरे मोठी आहेत ते क्लस्टर योजनेत का जातील? आत्तापर्यंत क्लस्टरच्या किती योजना यशस्वी झाल्या असे प्रश्न यावेळी आव्हाड यांनी उपस्थित केले. 7-7 एकर जागा विकासकाला द्यायची आणि विकास करायला सांगायचा. तो विकासक काय विकास करणार? ठाण्यात सर्व SRA योजना बंद आहेत. SRA योजनेचा समावेश जबरदस्तीने क्लस्टरमध्ये करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. गेल्या 45 वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आले नाही. मी स्वतः शाही धरण आणले होते, ते का करू शकले नाहीत? 2000 कोटींचे रस्ते बांधले जातात, मग धरण का बांधता येत नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. वर्तकनगर परिसरातील रौनक रेसिडेन्सी जवळ उभ्या असलेल्या रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडली. आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीत रिक्षा संपूर्णपणे जळून खाक झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील भीमनगर येथे रौनक रेसिडेन्सी जवळ रिक्षा उभी करण्यात आली होती. आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास अचानक या रिक्षाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रिक्षाला लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने पूर्णपणे विझवण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र रिक्षा पूर्ण जळून खाक झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर टेमीनाका परिसरात चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. यात कोकाटे यांचे एक सहकारी जखमी झालेत. काही दिवसांपूर्वी सुधीर कोकाटे यांच्या मुलावर नौपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातूनच हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. टेमीनाका शाखा ही आनंद आश्रमापासून अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेत मागील 40 वर्षापासून सुधीर कोकाटे सक्रिय आहेत. ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबत असत. सुधीर कोकाटे हे मागील 4 वेळा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेत. ते नेहमी टेमीनाका येथील नवरत्न मंडळाच्या कार्यालयाबाहेर कामानिमित्त बसत असतात. काल रात्री सुधीर कोकाटे हे त्यांचे सहकारी किशोर गायकर, गजानन म्हात्रे, प्रसाद कांबळे यांच्यासह आणखी काही सहकाऱ्यांसोबत कामानिमित्ताने बसले होते. त्याचवेळी दुचाकी आणि रिक्षा त्या ठिकाणी येऊन थांबल्या. महिलेंसह 4 ते 5 जण रिक्षा आणि दुचाकीतून उतरले. त्यातील महिलेने सुधीर कोकाटे यांच्याकडे पाहून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एक जण समोर आला. त्यांच्या हातामध्ये चॉपर होता. तो व्यक्ती कोकाटे आणि गायकर यांच्या दिशेने जाऊ लागला. कोकाटे यांचे सहकारी त्याला अडवित असताना त्याने चॉपरने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात गजानन म्हात्रे यांच्या हातावर आणि पाठीवर वार झाले. कोकाटे यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा विरोध केल्यानंतर हल्लेखोर तिथून निघून गेले. काही दिवसांपूर्वीच पाचपकड येथील टेकडी बंगला भागातील एका तरुणावर जीव घेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी कोकाटे यांच्या मुलासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दरम्यान कोकाटे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या भूमिगत बोगद्याच्या कामामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांना बाधा पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. या कामामुळे जमिनीला बसणारे हादरे आणि रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या मातीच्या वाहतुकीमुळे सैरभैर झालेले पशुपक्षी उपवन, मानपाडा, ओहळा, चैना, घोडबंदर सारख्या जंगलांचा परिसर सोडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी गेलेत. उद्यानाला चोहोबाजूने पडलेल्या अतिक्रमणांचा विळखा आणि वन्य जमिनीत सुरू असलेल्या विविध कामांमुळे वन्यजीव संकटात सापडलेले असल्याचे मत प्राणी मित्रांसह नागरिकांनी व्यक्त केले. ठाणे आणि बोरिवली या दोन शहरांमधील अंतर कमी व्हावे याकरिता MMRDA कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 12.2 मीटर व्यासाचे 2 भूमिगत बोगदे बांधले जात आहेत. हे बोगदे खोदण्याचे काम TBM म्हणजे टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने केले जात आहे. त्यानुसार सध्या बोगद्याच्या सुरुवातीच्या डोंगरामधील दगड फोडण्यासाठी काही प्रमाणात सुरुंग आणि क्रशर मशीनचा वापर केला जात आहे. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असते असा आरोप देखील स्थानिकांकडून केला जातोय. बोगद्याच्या कामासाठी विविध मशीनचा वापर केला जात आहे. त्यांच्या होणाऱ्या तीव्र आवाजामुळे प्राण्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री झालेल्या पशुपक्ष्यांच्या निरीक्षण आणि जनगणनेत वन्य कर्मचारी आणि पशुपक्षी प्रेमींना संपूर्ण रात्रभर अवघ्या 10 प्रकारचे 61 पशुपक्षी दिसल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. त्यातही केवळ माकडांची संख्या निम्म्याहून जास्त आढळून आली. प्रत्यक्षात या जंगलात 40हून अधिक प्रकारचे लाखो पशुपक्षी आहेत. हरणे, ससे यांसारख्या प्राण्यांची संख्या जास्त असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या एका वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर जंगलातील बिबट्यांची संख्या सुमारे 57 सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र ही संख्या त्याहून दुप्पट असल्याचे देखील या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु यंदाच्या निरीक्षणात मात्र येऊर परिक्षेत्रात एकही बिबट्या, हरण, ससा, तरस सारखा प्राणी दिसला नाही. दिवा, दमण व गोवा या राज्यातील अवैध मद्याच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू असताना आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गाजवळ साई ढाब्याजवळ हरियाणा निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुंबई नाशिकवरून कल्याण परिसरातून परराज्यातील अवैध मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार आहे. त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील साई ढाब्याजवळ सापळा रचून महिंद्रा कंपनीच्या बोलेरो या वाहनाला थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनाच्या मागील बाजूस प्लास्टिकचे कॅन भरले होते. मात्र या गाडीमध्ये विशेष कप्पा तयार करण्यात आला होता. त्या कप्प्यामध्ये आरोपींनी हरियाणा निर्मित विदेशी मद्यसाठा लपवला होता. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने टेम्पोवर कारवाई करत विदेशी मद्याच्या 53 बॉक्स व विदेशी मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला बोलेरो कंपनीचा टेम्पो असा 25,63,980 रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी रवी विश्वकर्मा व विजय बजाज या 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65A/E 81, 83, 90 व 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोर कप्पा बनवून सुमारे 53 बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा साठा त्यांना सापडला. हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याची निदर्शनास आलं. यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि 2 आरोपींना अटक केली आहे. यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे.